मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाची मोठी कामगिरी। 12 बांगलादेशी नागरिकांना केलं गजाआड। 5 महिला, 4 पुरुष आणि 3 बालकांचा समावेश। जपानचे संत महाकुंभात पोहोचले। 150 जपानी संतांची प्रयागराजच्या महाकुंभात हजेरी। उल्हासनगरमधल्या अनेक भागांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य। पालिकेच्या आरोग्य विभागाचं दुर्लक्ष। प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप। सांगलीच्या सापडलेल्या एमडी ड्रग्सचे गुजरात आणि मुंबईचं कनेक्शन। ड्रग्सचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी तपासाचा वेग वाढला। 30 कोटींचं एमडी ड्रग्ज आणि साहित्य करण्यात आलं होतं जप्त। बारामतीच्या सहयोग बंगल्यावर रंगला हळदी कुंकू समारंभ। खासदार सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी महिलांची गर्दी। जुन्या नव्या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमानं उपस्थितांची मनं जिंकली। बुलढाण्यातल्या शेगाव पोलिसांकडनं 42 लाखांचा गांजा जप्त। डम्पिंग ग्राउंड परिसरात पोलिसांनी केली कारवाई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा विटंबना प्रकरणी बोरिवलीमध्ये आरपीआय आठवले पक्षाचं आंदोलन। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांची दोषींवर कारवाईची मागणी। आरपीआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। गडचिरोलीमध्ये 24,000 विद्यार्थ्यांनी दिली जीके टेस्ट। दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची जाणीव व्हावी यासाठी पोलिसांकडून उपक्रम। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात पालघर पोलिसांची मोठी कारवाई। 4 संशयित आरोपींना घेतलं ताब्यात। संशयितांनी मोठे खुलासे केल्याची माहिती। जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांनी दर आठवड्याला गावांना भेट द्या। प्रशासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत 5,000 महिलांना रिक्षा वाटप होणार। मंत्री आदिती तटकरे यांचं वक्तव्य। आणि विकास कामांमध्ये अडथळा ठरत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर भिवंडी पालिकेची कारवाई। अतिक्रमणं हटवल्यानं रस्त्याच्या विकास कामाला गती मिळणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।